कधी वाटलं होतं की आपल्याकडे एक असा पूल तयार होईल जो थेट आयफेल टॉवरपेक्षा उंच असेल, तोही काश्मीरमध्ये? खरं म्हणजे काल तो क्षण प्रत्यक्षात साकार झाला. 6 जून 2025 ही तारीख आता भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिली जाणार आहे. कारण याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जगातील सगळ्यात उंच रेल्वे पूल असलेला चिनाब पूल देशाला अर्पण करण्यात आला आहे. पण या पुलाची विशेषता काय आहे, याला किती खर्च आला आहे, महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पुलाचा नेमका फायदा काय, तेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तर हा पूल 359 मीटर उंच आहे. म्हणजे कसं समजावं, तर आपला कुतुब मिनार घेतला आणि त्याच्या 5 प्रती एकमेकावर ठेवल्या तरी सुद्धा हा पूल उंचच ठरेल. अगदी आयफेल टॉवर सुद्धा या पुलाच्या उंचीसमोर लाजेल. कारण चिनाब पूल त्याच्याही 35 मीटर अधिक उंच आहे. चिनाब नदीवर उभारण्यात आलेला हा पूल अशा जागी उभारण्यात आला आहे की जिथं एक पाय ठेवायला माणसाला सुद्धा विचार करावा लागेल. तिथं संपूर्ण पूल बांधणं म्हणजे चमत्कारच आहे. हा पूल फक्त उंचच नाही, तर तो भूकंप, जोरदार वारे आणि इतर सगळ्या नैसर्गिक संकटांना चल हो बाजूला असं म्हणत ताठ उभा राहणार आहे. कारण त्याची रचनाच तशी मजबूत बनवली आहे. त्याच्यात प्रामुख्याने स्टील आणि कॉन्क्रीटचं जोरदार कॉम्बिनेशन आहे. या पुलाचं काम पूर्ण व्हायला 20 वर्ष लागली. एक वेळ अशी सुद्धा आली होती की लोक म्हणायचे हे होणं शक्य नाही. पण इंजिनियर्स, कामगार आणि सरकारनं हार न मानता अखेर हे महाकठीण काम पूर्ण केलं. आता याच्या खर्चाविषयी बोलायचं झालं तर या पुलाच्या बांधकामासाठी 15,000 कोटीहून अधिक खर्च आला आहे. या पुलाचं उद्घाटन झाल्यावर लगेचच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कटरा ते श्रीनगर जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. म्हणजे आता कटरा ते संगलदान या 63 किलोमीटर रेल्वे मार्गावर रेल्वे सुरू झाली. जम्मू काश्मीरमधील लोकांना आता लांबवर प्रवास करताना त्रास होणार नाही. शिवाय रेल्वेमधून प्रवास करताना आजूबाजूचं निसर्ग सौंदर्य सुद्धा निहाळता येणार आहे. हा पूल केवळ 2 गावं किंवा 2 रेल्वे स्थानकं जोडत नाही, तर तो काश्मीरला भारताच्या मुख्य प्रवाहाशी जोडतो. त्यामुळे स्थानिक रोजगारात वाढ होणार आहे, व्यवसायाच्या संधी आणि स्थानिक उत्पादकांना नवीन बाजारपेठ सुद्धा मिळणार आहे. आज जर कुणालाही विचारलं भारतात नवीन आश्चर्य कोणतं, तर उत्तर मिळेल चिनाब पूल. खरं म्हणजे चिनाब पूल पाहताना वाटतं की चिकाटीनं मेहनत घेतली तर स्वप्न जरूर पूर्ण होतात. मेहनत, सातत्य आणि समर्पण असेल तर काहीही अशक्य नाही. आणि भारतानं ते सिद्ध करून दाखवलं आहे. आणि तेही थेट आयफेल टॉवरला मागं टाकून. आशा करतो की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून जरूर सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा. ही माहिती इतरांनाही शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.